नमस्कार, कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. आणि मी आलेली आहे शाळेतून. सर्व काम माझं झालेलं आहे. आता जेवण करायचं आहे, पण जेवण करायच्या अगोदर थोडंसं दुसरं काम मी करणार आहे. म्हणजे बी लावायचं आहे आज गार्डनमध्ये. तर कोणतं-कोणतं बी आहे माझ्याकडे ते पाहत आहे मी. तर माझ्याकडे आहे भेंडीचं मिळालं, आंबाडीचं मिळालं आणि भोपळ्याचं मिळालं. तर चला मग एवढं बी मला लावायचे आहेत. अगोदरच मी काढून ठेवते, म्हणजे चटकन मला लावता येतील. बरेच आहे तिच्यामध्ये बी, पण सर्व बी आता मला बघायला, करायला तेवढं वेळ नाही. तर मी ठेवते बाजूला. मला जेवढं आवश्यक आहे, तेवढं मी बी काढून घेते. कारण आजचं माझं ते टास्क आहे. त्याच्या अगोदर मी जाणार आहे ब्लाऊज शिवायला टाकायला टेलरकडे. खूप दिवसाचं काम होतं पेंडिंग, तर तेवढं ब्लाऊज टाकून येते. बाद में प्रॉब्लम नहीं होना चाहिए, ब्लाउज नहीं है नहीं। ये बाजू में आता है, प्लेन प्लस ये बाजू में आता ना। ये बाजू में आता। इसको बॉर्डर नहीं है, बॉर्डर प्लेन है ये। अब इसको तो डिज़ाइन कैसा करते पीछे? डिजाइन बोले तो कैसे करना? कैसा करते देखिए आप। थोड़ा तो चाहिए डिज़ाइन, लेकिन है ना। अभी बाहर बाजू में चले जाता, कुछ भी नहीं निकलता इसमें। अब दूसरा भी बोले तो ये भी ज्यादा चमक वाला नहीं है, दूसरा भी लाइस पॉकेट आ गया। सिंपल ऐसा ही लेस लगा दीजिएगा। इसका ब्लाउज ऐसा है, ये इसका अच्छा है ना, ऐसा तो रहना ब्लाउज। बॉर्डर भी है, हम्म तो आस्तीन को भी बॉर्डर आता है, इसको भी पीठ आता में भी लगा दो। है। पीठ को नहीं लगाती है बॉर्डर, नहीं लगाओ, दूसरा कट करके गले को लगाओ। गले को लगा। हाँ, कि कट करके। हाँ, गले को लगा। हम्म, इसको आटा लगाना, उसको कुछ नहीं है। हम्म। अच्छी है ये साड़ी। अच्छी है, कपड़ा भी अच्छा लग रहा मुझे पहनने के बाद। आपको अच्छा लगता है। पहनने के बाद अच्छा बैठता भी है, मैं बोल के। कलर भी अच्छा है। चला मग मी आलेली आहे आता ब्लाऊज टाकून आणि टेलरकडे जाऊन. नमस्कार, आता मी लागते कामाला. आणि काम म्हणजे काय, गार्डनमध्ये आल्यानंतर सगळ्यात अगोदर कचरा इकट्ठा करणे, म्हणजे एकत्र करणे. खूप पानं पडली ना तर गार्डन छान वाटत नाही, म्हणून सगळे पानं मी अगोदर काढून घेते. आणि व्हिडिओ खूप पळवत आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून शॉर्टमध्ये मी तुम्हाला दाखवते की आजचं काम काय आहे, आजचं टास्क काय आहे. आणि तुम्हाला मी नवीन अपडेट देत राहते. आणि फुलं कशी आली, झाडं कशी आली, फळं कशी आली, मी सर्व तुम्हाला दाखवत असते. आणि तुम्हाला छान वाटतं, रिस्पॉन्स पण छान देता. खूप छान वाटतं तुमचे कमेंट्स वगैरे वाचून. ताई आणि दादा सर्व खूप प्रेमानं, स्नेहानं कमेंट करतात. खूपच आनंद वाटतो. तर चला मग आता मी माझं काम काय आहे, आजचं टास्क ते तुम्हाला मी सांगते. झालं माझं आता पानं वगैरे काढायचं, जास्त नाही. गार्डन छोटीशी आहे, काय जास्त मोठी नाही. म्हणजे थोडंसं घरच्या मागं गार्डनसाठी म्हणून खास ठेवलेली जागा आहे, तेवढंच. म्हणजे असं काही मोठं शेत वगैरे, शेत आहे पण गावाकडे, इथं नाही. तर उगी किचन गार्डनसारखी जागा आहे. तर इकडल्या साईडला, तिकडल्या साईडला. आता इकडच्या साईडचं मी थोडंसं पानं गोळा करते. तिकडची स्वच्छ झाली गार्डन, आता मी इकडची करते. आणि इकडचं झालं की मी लावणार आहे आता आज भेंडी. म्हणजे भेंडी इकडं थोडी लावली होती ना, इतकं छान आलेली आहे ना, तुम्हाला मी दाखवते. चांगले भेंडीसुद्धा लागलेले आहेत. पहा, झाडा पाना फुलाचं कसं असतं ना, दररोज वेगवेगळ्या त्याच्यात रूपांतरच होत असतं. म्हणजे इतकं छान वाटतं ना, काल कळी तर आज त्याचं फूल होतं. असं म्हणजे भेंडीचं सुद्धा, कोणत्याही फळाचं सुद्धा काल इतकंसं राहतं तर आज इतकंसं होतं. म्हणजे किती छान त्याच्यामध्ये बदलाव होत असतो ना, ते पाहून आपल्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. म्हणून म्हणतात ना, झाडं लावली पाहिजेत. मुख्य म्हणजे प्रामुख्यानं म्हणजे आपल्याकडे सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. जरुरी नाही की तुम्ही असं गार्डनसारखंच करा. पॉटमध्ये लावा, छोट्याशा भांड्यामध्ये कोणत्या तरी लावा, थोडीशीच लावा, पण लावा. आणि दररोज त्या झाडाकडे तुम्ही टेन्शन झालं की पाहत राहा. म्हणजे कधी फूल दिसल, कधी कळी दिसल, कधी फळ दिसल, कधी छोटंसं अंकुर दिसल. आणि त्यामुळं आपल्याकडे एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. आणि जीवनातलं जे ही टेन्शन आहे, भागदौड आहे, अशांती आहे, ते सर्व संपून जातं. किती करायचं काम असं काम क्रिएटिव्ह केलं ना, माणसाला समाधान वाटतं. आणि बाकी भागदौड का दुनिया सारी ना पूर्ण पैशाच्या मागे भागदौड करत आहे. आणि हे काय एक शारीरिक श्रमसुद्धा आहे ना. आपल्याला शारीरिक श्रम कुठं असतं,
मग शारीरिक श्रम करणं खूपच आवश्यक आहे. तसं बायकांना घरातले कामं खूप असतात, शारीरिक श्रम तर आपोआपच होतच असतं, पण असं श्रम करणं वेगळं असतं. व्यायामसुद्धा करावं लागतं सकाळी सकाळी. स्वतःला जर स्वस्थ ठेवायचं असलं तर हे सगळं खूपच आवश्यक आहे. तर मी आता इथं भेंडी टाकून घेते, कारण आपण स्वस्थ राहिलं ना दवाखान्याला आपल्याला जायची गरज राहत नाही. भेंडी मी टाकलेली आहे, त्याला अगोदर आता फिरवून घेते. अगोदर खंदून घेतलं. 2-3 दिवसापासून त्याची तयारी चाललेली आहे. ह्याच जागेमध्ये मी अद्रक लावलेली होती पहा. अद्रक किती निघाले, इतकी मोठी अद्रक निघाले. किती अजून चाललेलं आहे घरामध्ये माझ्या अद्रक. तेच आम्ही वापरतो, चहामध्ये टाकतो आणि कोणत्याही भाज्यामध्ये अद्रक लसणाचं पेस्ट आवश्यक असतं जरुरी. ते तर घालतो. कांदा घालतो, ते घालतो, सगळंच घालतो. म्हणजे घरचं आहे ना, वापरायला काय आहे. तर भेंडी पण झालं माझं लावायचं. आता बघते अजून मी भोपळ्याचं बी ठेवलेलं आहे, आंबाड्याचं बी ठेवलेलं आहे. तर हिच्यामध्ये बघा ह्या पॉटमध्ये मेथी लावले होतं ना, सगळं वेस्ट झालं. आता टाकते मी तिच्यामध्ये आंबाड्याची भाजी. बघूत येते का, कारण हे बी पण खूपच जुनं आहे, खूपच वर्षाचं आहे. आता पाहावं, आलं तर ठीक, नाही तर परत आणि दुसरं नवीन मागवायचं. हार नाही मानायची, एकदा लावलं आलंच नाही असं नाही. आलं तर ठीक आहे, नाहीतर नंतर. इथं थोडं वांग्याचं बी टाकते पॉटमध्येच, म्हणजे आलं तर 2-4 वांग्याची झाडं येतील. आता राहिलेलं आहे माझ्याकडे भोपळ्याचं बी टाकायचं. आता भोपळ्याचं बी इथं जे सीताफळाचं झाड आहे ना त्याच्याच बुडाला लागते, म्हणजे चढलं तरी त्याच्यावरच चढल. बाकी जे आहे ना तोंडल्याचं बी आहे, परत इकडं दोडक्याचं आहे. सगळं मिक्स पण होऊ नये. फौजी साहेब म्हणतात की सगळं मिक्स लावून टाकतेस, त्यामुळं मग एकही व्यवस्थित येत नाही. त्यांना असं वेगळं वेगळं दिसलं पाहिजे सगळं काही. तर मी भोपळ्याचं बी इकडं सेपरेट लावलं आणि आता पाणी घालून घेते. आणि आजचे तुम्हाला मी सुविचार पाठवले होते ना, ते सुविचारचा अर्थ तर तुम्हाला कळालाच असेल. चालताना अशा व्यक्तीबरोबर सोबत चला ना, ज्याच्यासोबत चालताना वेडी वाकडी वळणेसुद्धा सरळ होतील. म्हणजे आपल्या विचाराशी मिळती जुळती लोकांशीच आपण मैत्री करायची केव्हाही. आणि जे लोक आपल्याला मदत करतात आणि आपल्याला कितीही अवघड जरी रास्ता असला तरी, आपल्या जीवनात काही संकट असले तरी ते संकट दूर करण्याचा अगदी मनापासून जे लोक प्रयत्न करतात ना, त्यांच्या सोबतीला आपण बसलो किंवा त्यांना आपल्याला सोबत करून घेतलो तर आपला जो रास्ता आहे जीवनाचा तो सरळ होणार आहे. तुमच्या आजूबाजूला सगळे कूटनीतिज्ञ लोक आहेत. तुमच्या आजूबाजूला सगळे विष जहर फैलवणारे लोक आहेत. तुमच्या आजूबाजूला सर्व तुमची टिंगल, तुमची निंदा आणि तुमच्याविषयी बरं वाईट बोलणारे लोक आहेत. तर तशा लोकांबरोबर तुम्ही अजिबात राहू नका. तुम्ही चांगल्या चांगल्या लोकांशी मैत्री करा, चांगल्या चांगल्या लोकांचा ग्रुप बनवा आणि चांगल्या चांगल्या लोकांबरोबर जे आपल्या विचाराशी मिळते जुळते आहेत त्या लोकांशी सोबती करा. तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करते. बोलण्यामध्ये वेळ केव्हा गेला कळालं सुद्धा नाही आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.